नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे, कारण महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हा ऑफिशियल पद्धतीचा निर्णय आहे। या निर्णयाचं परिपत्रकसुद्धा जारी करण्यात आलेलं आहे। हे परिपत्रक तुमच्यासाठी जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही या योजनेतील लाभार्थी असाल तर परिपत्रक तुमच्यासाठी महत्त्वाचं असणार आहे। काय नेमकी माहिती असणार आहे परिपत्रकामध्ये? हप्ता वाटप संदर्भात महत्त्वाचे अपडेट परिपत्रकामध्ये देण्यात आलेले आहे, त्यामुळे ह्या परिपत्रकाच्या माध्यमातून दिलेली माहिती तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे। त्यासोबतच ही माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। आणि आणखीन एक विनंती असणार आहे, चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या अशाच लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। चला मग सुरुवात करूया आणि जाणून घेऊया नेमकं काय आहे परिपत्रकामध्ये। हप्ता वितरणासंदर्भात नेमकी काय माहिती आहे, कुणाला हप्ता वितरित केला जाणार आहे, कुणासाठी आहे परिपत्रक, जाणून घेऊ सविस्तर। तर स्क्रीनवरती पाहू शकता 14 मे 2026 रोजीचं एक परिपत्रक आहे आणि हे परिपत्रक विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे वैश्विक प्रमाणपत्र म्हणजेच काय UDID कार्ड हे आधार कार्डशी संलग्न करण्याबाबत यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे। आता काय माहिती आहे पाहूया। तर इथं पाहू शकता, राज्यात विशेष सहाय्य योजनेअंतर्गत राबवण्यात येत असलेल्या राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांचे वैश्विक प्रमाणपत्र म्हणजेच UDID कार्ड हे आधार कार्डशी संलग्न करण्याबाबत संदर्भातील दिनांक 3/12/2025च्या तर या ठिकाणी पाहू शकता, UDID कार्ड हे आधार कार्डशी संलग्न करण्याबाबत संदर्भातील दिनांक 3/12/2025च्या अर्धशासकीय पत्रान्वये सूचित करण्यात येते की विशेष योजनेअंतर्गत योजनांचा आढावा घेतला असता आपल्या जिल्ह्यातील वैश्विक ओळखपत्र म्हणजेच UDID कार्ड नसलेल्या व पडताळणी न झालेल्या लाभार्थ्यांची माहिती पुढील प्रमाणे आहे। पाहू शकता, ज्यांच्याकडे UDID कार्ड नाही आणि ज्यांच्याकडे या UDID कार्डची पडताळणी झालेली नाही अशा लाभार्थ्यांची संख्या इथं आपल्याला दिसत आहे। श्रावणबाळ संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांपैकी वैश्विक प्रमाणपत्र म्हणजेच UDID कार्ड नसलेले उमेदवार आहेत 7087 आणि वैश्विक प्रमाणपत्राची पडताळणी न झालेले उमेदवार आहेत 2426। एकूण लाभार्थ्यांची संख्या आहे या ठिकाणी 9513। श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग बांधवांपैकी 1324 या लाभार्थ्यांकडे वैश्विक ओळखपत्र म्हणजेच UDID कार्ड नाही आणि ज्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी झालेली नाही, प्रमाणपत्र आहे पडताळणी झालेली नाही अशा लाभार्थ्यांची संख्या आहे 240। तर एकूण 1564 एवढे लाभार्थी आहेत। आता हे परिपत्रक कोल्हापूर जिल्ह्यांतर्गत जाहीर करण्यात आलेलं आहे। उपरोक्त नमूद वैश्विक ओळखपत्र UDID कार्ड नसलेल्या व पडताळणी न झालेल्या लाभार्थ्यांचे वैश्विक ओळखपत्र घेणे व पडताळणीच्या प्रकरणी तात्काळ कार्यवाही करावी, जेणेकरून पात्र लाभार्थ्यांना विशेष सहाय्य योजनेचा लाभ देणे शक्य होईल, अशा पद्धतीच्या इथं स्पष्टपणे सूचना देण्यात आलेल्या आहेत। तुम्ही म्हणाल चला हे परिपत्रक आपल्यासाठी कामाचं नाही, कारण कोल्हापूर या ठिकाणचं हे परिपत्रक आहे, परंतु थांबा, माहिती पूर्ण जाणून घेणं गरजेचं आहे। हे जरी कोल्हापूर या ठिकाणचं असलं तरी पण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यासाठी अशाच पद्धतीचं एक नोटिफिकेशन असंच परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे आणि या परिपत्रकाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यासाठी ज्या दिव्यांग बांधवांकडे UDID कार्ड नाही आणि ज्यांच्या UDID कार्डची पडताळणी झालेली नाही अशा सर्व दिव्यांग बांधवांचा आढावा घेतला जात आहे। ज्यांच्या UDID कार्डची पडताळणी झालेली नाही अशांची पडताळणी करण्यासाठी इथं कार्यवाही केली जाणार आहे, जेणेकरून लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ नियमितपणे मिळण्यास मदत होईल। या महिन्यात जरी तुमच्याकडे UDID कार्ड नसलं तरी हप्ता आला असेल, पडताळणी न झाली असली तरी हप्ता आला असेल, तरी पण पुढच्या महिन्यात देखील असंच होईल हे सांगता येत नाही। पुढचा हप्ता बंद होऊ नये, हप्ता मिळणार नाही असं होत असेल तर नक्कीच हे तुमच्यासाठी धोक्याची घंटा असणार आहे। त्यामुळे UDID कार्ड संदर्भात ज्या काही सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या सर्व सूचनांचं पालन करा, जेणेकरून तुम्हाला योजनेचा लाभ नियमितपणे आणि सुरळीत व्यवस्थितरित्या दर महिन्याला मिळत राहील। तर ही माहिती, हा व्हिडिओ देण्याचा माझा हाच उद्देश होता की तुमच्यापर्यंत UDID कार्ड संदर्भातली ही अपडेट पोहोचली पाहिजे। माहिती आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह, तोपर्यंत धन्यवाद।